नमस्कार शेतकऱ्यांनो, आजच्या ठळक बातम्या. सर्वात प्रथम तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजेच कर्जमाफी किंवा पीक विम्याची काही अपडेट आली असेल तर ती तुमच्या जिल्ह्यावर सांगू शकेल. तर पाहू आजच्या सुपरफास्ट बातम्या. यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कोणतीही मर्यादा ठेवली जाणार नाही, असा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीच्या 1.5 ते 2 लाखांच्या मर्यादेमुळे जे शेतकरी वंचित राहिले होते त्यांनाही आता लाभ मिळणार असून जवळपास 25 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. जुन्या कर्जमाफीस पात्र असूनही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी हालचाली सुरू झाल्या असून सहकार मंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी शेतकऱ्यांना 31 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या काळात प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेवग्याची आवक बाजारात कमी झाली आहे. परिणामी शेवग्याला 40,000 रुपयांपर्यंतचा विक्रमी दर मिळत आहे. आवक घटल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध आहे त्यांना चांगल्या दराचा फायदा होतोय. अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लसणाची मोरणा ही नवीन जात विकसित केली आहे. या जातीला राज्यात पेरणीसाठी परवानगी मिळाली असून यामुळे लसूण उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. CCIने कापूस खरेदीच्या मर्यादित त्रुटीमुळे वाढ केली असून आता हेक्टरी 30 क्विंटल कापूस खरेदी केला जाणार आहे. मात्र कृषी विभागाच्या अहवालात सुधारणा करून मागील वर्षाचीच अट कायम ठेवली अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एक स्वतंत्र वीज कंपनी स्थापन केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना हक्काची आणि सुरळीत वीज मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मोईखेड परिसरातील पिकांना पाणीपुरवठा करणारे पाईप फुटल्याने आणि बंधारे नादुरुस्त झाल्याने पिके पाण्याविना सुकण्याच्या मार्गावर आहेत. वेळेवर पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रावर सोयाबीन निकृष्ट दर्जाचे असल्याने कारण देत नाकारले जात आहे. तसेच किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कमी दराने किंवा ओल्याचे कारण देत सोयाबीन परत पाठवले जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोयाबीनप्रमाणेच कापूस खरेदीमध्येही ओलाव्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. ओल्या मालाला कमी भाव मिळत असल्याने आणि माल विकताना अडचणी येत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विजेचा भार वाढल्यामुळे पाण्याचे मोटरी जळाल्याचे प्रमाण वाढले आहे. हे टाळण्यासाठी रोहित्राचे आणि वीज यंत्रणेचे नुकसान होऊ नये म्हणून महावितरणाने शेतकऱ्यांना कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवण्याचे आवाहन केले आहे. खरोवाड्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती असतानाही 100 एकरावर हळदीचे पीक बहरले आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि योग्य व्यवस्थापन केल्यामुळे शेतकऱ्यांना हळदीचे चांगले उत्पादन मिळवता आले आहे. सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेने पुकारलेल्या बहिष्कार आंदोलनामुळे कृषी विभागाचे कामकाज प्रस्तावित झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कामे खोळंबले असून अनेक शासकीय योजनांपासून शेतकरी वंचित आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला असून हे वातावरण रब्बी पिकांसाठी वरदान ठरत आहे. मात्र दुसरीकडे थंडीमुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून कारंजा जिल्ह्याचा पारा 12 अंशापर्यंत खाली घसरला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करण्यासाठी सरकार दुधाळ जनावरांसाठी 50% अनुदान देत आहे. यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक सोयीसुविधा आणि प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध करून दिली जात आहे. उमराणे येथे मक्याची आवक निम्म्याने घटल्यामुळे दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या स्थितीमध्ये मक्याला 1900 रुपयांचा सर्वाधिक दर मिळत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. केळीचे बाजारभाव पडल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी केळीला किमान अर्धाभूत किंमत जाहीर करावी अशी मागणी सरकारकडे लावून धरली आहे. अतिकृष्ट 18,000 शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एकापेक्षा जास्त उतारे असणे आणि 31,158 शेतकऱ्यांची KYC पूर्ण नसणे यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. महाराष्ट्रात 10,000हून अधिक सौर कृषीपंप बसवून विश्वविक्रम करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 45,000
पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड घेतली आहे। बीड जिल्ह्यात जमिनीचा फेरफाराची 4946 प्रकरणे प्रलंबित आहेत। प्रशासनाच्या संथगतीमुळे आणि बिनकरार नोंदणीचा निपटारा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। धारूर तालुक्यात अद्यापही 3645 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे। हे काम पूर्ण करण्यासाठी आता गाव पातळीवर विशेष मोहीम राबवली जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल। हिंगोली जिल्ह्यात सध्या पिके चांगली असल्याने युरियाची मागणी वाढत आहे, मात्र बाजारात युरियाचा ठणठणाट आहे। व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे आणि खतांच्या अभावामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे। शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे सुमारे 2.25 कोटी रुपयांचे अनुदान रोखले आहे। केवायसी तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी हक्काच्या अनुदानापासून वंचित राहत आहे। खरीप हंगामात 48% तर रब्बी हंगामात केवळ 13% पीक कर्ज वाटप झाले आहे। बँकांकडून विविध कारणांनी अर्ज फेटाळले जात असल्याने शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे। परतूर येथील कापूस खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत। आत्तापर्यंत या केंद्रावर शेतकऱ्यांनी 23,383 क्विंटल कापसाची विक्री केली आहे, तरीही गर्दी कमी झालेली नाही। एकीकडे पांढऱ्या सोन्यावर म्हणजेच कापसावर निसर्गाचा कोप झाला आहे, तर दुसरीकडे बाजारभाव मिळत नाही। त्यामुळे मजुरीचे दर वाढले आहेत आणि मजूरही मिळेनासे झालेले उमरी परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे। मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस खरेदीमध्ये जिल्ह्यात अव्वल ठरली आहे। अवघ्या 18 दिवसांमध्ये या समितीने 8,670 क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी केली आहे। खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ही मुख्य पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत किंवा त्यांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची सर्व भिस्त शेतातील उभ्या तूर पिकांवर अवलंबून आहे। खताच्या किमती भरमसाठ वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे। निसर्गाचा लहरीपणा आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला आहे। रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी पाण्याची गरज लक्षात घेता केंद्र सरकारने विहीर खोदण्यासाठी आर्थिक मर्यादा वाढवली आहे। आता शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी खोल विहीर खोदता येणार असून यामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। तर या होत्या आजच्या दिवसभरातील आणि आठवड्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण किंवा ठळक बातम्या। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।